आज 2 वर्ष झालं मी 12वीत नापास होतोय. लगा म्हणलं मी एवढा हुशार असून मी कसं काय नापास होतोय आणि ह्या वेळेस परीक्षा देतोय आणि मला पेपरच अवघड जाते ते. लगा म्हणलं गावातले 2-3 पोरांना पैसे दिले तर मी म्हणलं कॉप्या द्या, तर कॉप्या आतमध्ये येऊन द्यायला सुद्धा अडचण आहे. पोलीस येऊन द्याय ना ती आणि आतमध्ये क्वाडच येतंय कधी बी सारखं बसून उभ्यानी क्वाड असतं का कुठं. मग ही मी लय विचार केल्यावर मग मला डोक्यात आलं काय तरी गोड बघायला ह्याच्यात. मग आमचं गाण्या म्हणलं मला आपल्या गावाच्या बाहेर एक बुवा आलंय, मग ती भविष्य बघतोय. अला मी गेलो तिकडं तर मला म्हणलं महाराज तुला तुझ्या भावकीने घातलंय. अहो महाराज म्हणलं तुझ्यासारखा हिरा आख्या कुटुंबात कधीच जन्मला नाही. आतापर्यंत भावकीने जर नसतं घातलं तर तो 4-5 गाड्या घेतल्या असत्या, हेलिकॉप्टर पर्यंत तुझी मजल गेली असती. पण तुझी प्रगती भावकीला पचली नाही. मग भावकीने तुला जेव्हा एकदा बोलवलं मग त्या जेवणात घातलेला आहे. मग माझ्या डोक्यात आलं नारळ सुद्धा घेऊ नको म्हणलं मला, काय सुद्धा नको तुझं बाबा, फक्त आता ही घातलेलं काढायसाठी 11,001 रुपये लागन. महाराजांनी स्वतःसाठी काय सुद्धा घेतलं नाही राव, फक्त ती काढायसाठी 11,001 रुपये सांगितला. आणि मी जरा म्हणलं महाराज काहीतरी कमी करा की राव, तर मोठ्या मनाने महाराजांनी वरचा 1 रुपया देऊ नको असं म्हणलं बघा. आता घरची काही एवढं पैसे देणार नाही ती, पण आजा बरोबर आता काय करतो शेरड राखाय जातो, नाहीतर आजा घरीच राहा म्हणतो, मी जातो म्हणतो आणि तिकडच एखादं गायब करतो नाही तर शिर्डी. ही उपाय केला का नाही महाराजांनी, मग राव मी 12वीत 1 नंबरने पास होतोय. अहो टीव्हीत सुद्धा नाही काय सांगता येत नाही.